हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 5. मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक चॅप्टरचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मी तुम्हाला आज फर्स्ट चॅप्टर शिकवणार, रोमन न्यूमॅरल्स. तर आपला फर्स्ट चॅप्टर आहे रोमन न्यूमॅरल्स. तर रोमन न्यूमॅरल्स म्हणजे काय? तर रोमन संख्याचिन्हे. तर रोमन न्यूमॅरल्स म्हणजे संख्याचिन्हे. तर इथे एक कन्व्हर्सेशन दिलंय, आपण ते बघूया आधी. गीता, दिस क्लॉक डझंट हॅव नंबर, इट हॅज सम सिम्बॉल इन्स्टेड. तर गीता काय म्हणते, या क्लॉकमध्ये नंबर नाही दिलेत, तर काही सिम्बॉल इन्स्टेड केलेले आहेत. तर यावर टीचर काय म्हणतात? टीचर से, एस गीता, दीज आर रोमन न्यूमरल्स इन युरोप इन दी ओल्ड टाइम्स. Roman capital letters were used to write numbers. That is why they were called Roman numerals. The letter I was the symbol used for 1, V for 5 and X for 10. तर इथे काय म्हणलंय टीचर? येस गीता, दीज आर रोमन न्यूमरल्स. तर हे काय आहेत? रोमन न्यूमरल्स. इन युरोप इन दी ओल्ड टाइम्स. युरोपमध्ये काही काळापूर्वी रोमन कॅपिटल लेटर्स हे वापरली जात होती, त्यामुळे त्यांना रोमन न्यूमरल्स असे नाव देण्यात आले. तर रोमन न्यूमरल्समध्ये कोणते न्यूमरल्स वापरले जातात? तर आय वॉज द सिम्बॉल यूज फॉर 1. आय हा कशासाठी वापरला जातो? तर 1 साठी, व्ही 5 साठी आणि एक्स हा 10 साठी वापरला जातो. तर आता पुढे बघूया. इन दिस मेथड देअर वॉज नो सिम्बॉल फॉर 0. ऑल्सो द व्हॅल्यू ऑफ ए सिम्बॉल डिड नॉट change with its place. There are certain rules for writing numbers using the Roman numerals. Let us see how to write 1 to 20 using these rules and the symbol I, V and X. तर आता रूल बघूया. फर्स्ट रूल काय सांगतोय? रूल फर्स्ट, if either of the symbol I or X is written consecutively 2 or 3 times, their sum total is the number they make. तर इथे काय सांगितलंय? कॉन्सिक्वेंटली मीन्स कंटिन्युअसली. तर इफ द आयदर ऑफ द सिम्बॉल आय और एक्स इज रिटन कॉन्सिक्वेंटली 2 और 3 टाइम्स, जर आय आणि एक्स हा कंटिन्युअसली आपण 3 वेळेस लिहिला तर त्यांची बेरीज होते. फॉर एक्झाम्पल, आय इज इक्वल्स टू 1 प्लस 1 इज इक्वल्स टू 2. x is equals to 10 plus 10 is equals to 20. I is equals to 1 plus 1 plus 1 is equals to 3. समजलं? तर रूल 2, the symbol I or X can be repeated consecutively for a maximum of 3 times. The numeral V is never repeated consecutively. तर रूल सेकंड काय सांगतोय? द सिम्बॉल आय और एक्स, आय आणि एक्स हा आपण जास्तीत जास्त किती वेळेस लिहू शकतो? 3 टाइम्स. फॉर एक्झाम्पल, आय आपण हा 3 वेळेस लिहू शकतो. आय, एक्स हे आपण 3 वेळेस लिहू शकतो. तसेच बट द न्यूमरल व्ही इज नेव्हर रिपीटेड कॉन्सिक्वेंटली, म्हणजे व्ही हा आपण एकापेक्षा जास्त वेळेस नाही लिहू शकत. जर तुम्ही म्हणत असाल तर व्ही, तर हे चुकीचं आहे. हे असं आपण नाही लिहू शकत. व्ही हा एकदाच लिहिला जातो. रूल थर्ड, वेन आयदर आय और व्ही इज रिटन ऑन द राइट ऑफ द सिम्बॉल ऑफ अ बिगर नंबर, इट्स व्हॅल्यू इज ॲडेड टू द व्हॅल्यू ऑफ द बिगर नंबर. तर रूल थर्ड काय सांगतोय? आय आणि व्ही हा मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. तर परत रूल 3 काय सांगतोय? आय व व्ही हे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. फॉर एक्झाम्पल, व्ही आय
is equals to 5 plus 1 is equals to 6. VII is equals to 5 plus 2 is equals to 7. VIII is equals to 5 plus 3 is equals to 8. XI is equals to 10 plus 1 is equals to 11. XII is equals to 10 plus 2 is equals to 12. XIII is equals to 10 plus 3 is equals to 13. XV is equals to 10 plus 5 is equals to 15. XVI is equals to 10 plus 5 plus 1 is equals to 16. Rule 4th. When I is written on the left of V or X, then its value is subtracted from the value of V or X. However, the symbol I is not written more than once before V or X. तर रूल 4 काय सांगतोय, आय रूल 4 काय सांगतोय, आय व व्ही आय हा व्ही और एक्स व्ही आणि एक्सच्या डावीकडे लिहिल्यास तर त्याची वजाबाकी होते, ती संख्या त्यातून वजा केली जाते. एक्झाम्पल, आय व्ही इज इक्वल्स टू 5 मायनस 1. व्हीच्या आधी काय लिहिलंय, आय लिहिलंय, म्हणून मोठ्या संख्येतून ही संख्या वजा झाली. 5 मायनस 1 इज इक्वल्स टू 4. तसेच आय एक्स इज इक्वल्स टू 10 मायनस 1 इज इक्वल्स टू 9. बट द नंबर 8 इज नॉट रिटन ॲज दी आय एक्स. जर तुम्ही म्हणत असाल तर 8 हा लिहिताना आपण 10 मायनस 1 इज इक्वल्स टू 8, तर हे चुकीचं आहे. बट त्यांनी काय सांगितले, द सिम्बॉल आय इज नॉट रिटन मोर दॅन वन्स बिफोर व्ही ऑर एक्स. म्हणजे आय हा आपण व्हीच्या आधी फक्त एकदाच लिहू शकतो, दोनदा नाही, फक्त एकदाच लिहू शकतो. ओके, तर वी हॅव टू थिंक अ लिटल डिफरंटली टू राईट द नंबर्स 14 अँड 19. तर 14, आता 14 कसं लिहिलं आहे ते 10 प्लस 1 प्लस 1 प्लस 1. But however, we do not use the symbol I consequently more than 3 times. इथे आपण काय सांगते, रूल सेकंड मध्ये सांगितलंय की आय हा आपण मोर दॅन 3 टाइम्स नाही लिहू शकत. हेन्स वी शॅल थिंक ऑफ द नंबर 14 ॲज 10 प्लस 4 इन्स्टेड. देन युझिंग द सिम्बॉल आय व्ही फॉर 4. आपण इथे 4 साठी काय वापरणार आहोत, आय व्ही. सो वी राईट 14 ॲज एक्स आय व्ही. Similarly, we shall think of the number 19 as 10 plus 9 and write it as XIX. Thus, to write the numbers from 1 to 20 in Roman numerals, we first distribute a given number into groups of 10, 5 and 1 and then apply the rules given above. तर आता 10, 12, इथे काय सांगितलं, 12 is equals to 10 plus 1 plus 1 is equals to 10 साठी आपण काय वापरतो, एक्स, आणि 1 साठी आय. सो 12 कसं लिहिणार आपण, एक्स आय. तसेच 7 इज इक्वल्स टू 5 प्लस 1 प्लस 1 इज इक्वल्स टू व्ही आय. 18 इज इक्वल्स टू 10 प्लस 5 प्लस 3 इज इक्वल्स टू 18, एक्स व्ही आय. आता आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट फर्स्ट. तर क्वेश्चन फर्स्ट काय आहे, राईट ऑल दी नंबर्स फ्रॉम 1 to 20 युझिंग रोमन न्यूमरल्स. तर इथे काय सांगितलंय, पहिला क्वेश्चन 1 to 20 पर्यंत रोमन न्यूमरल्स लिहायचे आहेत. तर आपण आता बघूया. तर तुम्ही बघू शकता मी ते रोमन न्यूमरल्स लिहिलेले आहेत सगळे. सो 1 साठी काय वापरलंय, आय. 2 साठी आय. 3 साठी आय. पण आता 4 साठी काय वापरले त्याने, आय व्ही. आपण आय हा फक्त 3 टाइम्स लिहू शकतो. तर 4 कसा लिहू शकतो आपण, आय व्ही. तर आय व्ही हा कसा लिहिलाय, तर व्ही साठी 5 मायनस 1 इज इक्वल्स टू 4 मीन्स व्ही, आणि त्याच्या पुढे काय लिहिलंय, आय, के आय व्ही. तसेच 5 साठी व्ही, 6 VI, 7 VII, 8 VII, 9 IX, 10 X, 11 XI,
12xii, 13xii, 14xiv, 15xv, 16xvi, 17xvii, 18xvii, 19xiv आणि 20 साठी xx. तर सेकंड क्वेश्चन काय सांगितलंय, राईट द फॉलोइंग नंबर्स युजिंग इंटरनॅशनल नंबर्स. तर इथे काय लिहायचं आहे आपल्याला, इंटरनॅशनल नंबर्स लिहायचे त्याच्या समोर. तर आता आपण इथे इंटरनॅशनल नंबर्स लिहूया. तर व्ही साठी काय वापरलं जातं, आपण व्ही हा कशासाठी वापरला जातो, 5 साठी. व्ही कशासाठी वापरला जातो, 7 साठी. एक्स कशासाठी वापरला जातो, 10 साठी. XII कशासाठी वापरला जातो, तर XII कशासाठी वापरला जातो, 13 साठी. XIV, तर XIV हा कशासाठी वापरला जातो, 14 साठी. XVI कशासाठी वापरला जातो, 16 साठी. XVIII हा कशासाठी वापरला जातो, 18 साठी. आणि IX कशासाठी वापरला जातो, 9 साठी. ओके. तर आता क्वेश्चन 3 काय सांगितलंय, फिल इन द एम्प्टी बॉक्सेस. आता इथे एम्प्टी काही बॉक्सेस दिलेले आहेत, त्यामध्ये आपल्याला ते पूर्ण करायचे आहेत. तर नंबर दिले आहेत आणि रोमन न्यूमरल्स दिले आहेत. इथे काय दिलंय, 3. तर 3 हा रोमन न्यूमरल्स मध्ये कसा लिहिणार आपण, I. तसेच आता इथे रोमन न्यूमरल्स दिलेत, VII हा कशासाठी वापरला जातो, 8 साठी. आता इथे नंबर दिलाय 6. तर 6 साठी रोमन न्यूमरल्स हे कसं लिहिलं जातं, VI. आणि इथे काय दिलंय, 15 हा नंबर दिलाय. तर यासाठी आपल्याला रोमन न्यूमरल्स लिहायचे. तर रोमन न्यूमरल्स कसं लिहिणार, XV. इथे काय रोमन न्यूमरल्स दिले, XIX. तर इथे आपला नंबर किती येईल, 19. आता आपण क्वेश्चन 4 बघणार आहोत. तर क्वेश्चन 4 काय आहे, राईट द नंबर्स युजिंग रोमन न्यूमरल्स. तर हे नंबर दिलेत, त्यांचे रोमन न्यूमरल्स आपल्याला लिहायचे आहेत. तर ते आता आपण लिहूया. तर 9 साठी रोमन न्यूमरल्स काय वापरला जातो, IX. ओके. 2 साठी काय वापरला जातो, II. तसंच 17 साठी काय वापरला जातो, XV. तर आता 4 साठी काय वापरलं जातंय, IV. 11 साठी काय वापरलं जातंय, XI. आणि 18 साठी काय वापरलं जातं, XVIII. ओके. आता क्वेश्चन 5. क्वेश्चन 5 काय दिलंय, इन द टेबल बिलो each given number is written in international numerals and then again in Roman numerals. If it is written correctly in Roman numerals, put V in the box under it. If not, put X and correct it. तर इथे काय दिलंय, इंटरनॅशनल नंबर्स, रोमन न्यूमरल्स, राईट ऑर रॉंग. तर इथे इंटरनॅशनल नंबर्स दिलेत आणि त्यांच्या रोमन न्यूमरल्स दिले, तर ते आपल्याला चूक आहे की बरोबर ते सांगायचे आहेत. तर इथं काय दिलंय, 4 कसं दिलंय, I. सो हे काय चुकीचं आहे, रॉंग. 4 कसं लिहिला जातो, IV. 6 साठी काय दिलंय, VI हे करेक्ट आहे. 8 साठी काय आहे, IIX. तर हे चुकीचं आहे. 16 साठी XVI हे काय आहे, बरोबर आहे. आणि 15 साठी VVV हे चुकीचं आहे, कारण V हा आपण फक्त एकदाच लिहितो, तर हे चुकीचं आहे. ओके. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.